नमस्कार. आज होतं अधिराचं वॅक्सिनेशन डे. 2 इयर्सचं वॅक्सिनेशन तिला द्यायचं होतं. आता हसते, पण नंतर भरपूर रडली बिचारी. त्रास तर होतोच, पण ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पण आहे, म्हणून जायला तर लागतंच. रिटर्न येताना मी मार्केटमध्ये गेली होती. मला वटाणे घ्यायचे बाकी होते. घरी येऊन आधी वटाणे सोलून घेतले. आधी मला खूप मदत करत होती आणि नंतर जेवण बनवून घेतलं. आज अख्खी मसूरचा बेत होता. खूपच टेस्टी झाली होती भाजी. तिला जेवण भरवलं आणि मग स्कूलला घेऊन गेले. त्यानंतर तिला घरी घेऊन पण आले आणि थोडं रेस्ट करवलं. संध्याकाळी तिला स्नॅक्समध्ये ॲपल दिलं होतं. ती तिची आपली बसून खात होती. थोड्या वेळ तिने स्वतःहून खाल्लं. ती काही खाण्यामध्ये एवढी माहीर नाही आहे. थोडंफार खाते, त्यानंतर ती सोडूनच देते. त्यानंतर थोड्याफार गेम्स खेळले तिच्यासोबत आणि मग मी पटपट लागली जेवण बनवायला. सचिन आधीच बोलला होता त्याला अंडकरी खायची आहे, म्हणून आज तेच बनवलं आणि त्यासोबत मस्तपैकी डाळ भात केला होता. सचिन आल्यावर त्यांनी मला फोन केलं आणि आम्हाला जे सामान घ्यायला जायचं होतं त्यासाठी आम्ही खाली उतरलो. जातानाच स्वामी समर्थांचं खूप छान असं दर्शन झालं आम्हाला आणि त्यानंतर आम्ही लगेच गेलो होतो ग्रॉसरी स्टोअरमध्ये. घरातल्या थोड्याफार गोष्टी होत्या, ते घ्यायच्या बाकी होत्या, त्यामुळे पहिले तिकडे गेलो. आधीसाठी आणि आमच्यासाठी थोडेफार ड्राय स्नॅक्स घ्यायचे होते, म्हणजेच थोडेफार वेफर्स. आणि आधीला मी सॉल्ट आणि शुगर जास्त देत नाही, म्हणून स्लर्प फार्मचे थोडेफार वेफर्स घेतले तिच्यासाठी. ती पण तिकडे सगळ्या गोष्टी घेऊन माझ्या बास्केटमध्ये टाकत होती. तिला वाटत होतं सगळ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, तर ते उचलून उचलून सगळं बास्केटमध्ये टाकलं. जेव्हा आम्ही चेकआउट करत होतो, बिल बनवत होतो म्हणजेच, तेव्हा मी सगळ्या गोष्टी परत काढून ठेवल्या. तिने भरपूर अशा गोष्टी बॅगेमध्ये भरल्या होत्या. घरी आल्यावर मस्तपैकी जेवण केलं. सचिनला अंडेकरी खूप आवडली. नंतर थोडी स्वीटची क्रेविंग झाली, म्हणून मी गेले होते पॅनकेक्स आणायला. असा संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.